अख्खं घरचं काम मॅच करायचं आणि ह्यो माणूस तर नुसता खाऊन खाऊन सांड झालाय बाया. सकाळच्या भाकरी संध्याकाळी खाऊ घालतीन, काय काम करते ग? डोंगर उचली ती काय इकडला तिकडं? डोंगर नाही उचलीत पण तो माझ्यावर रोजच्या 10 भाकरी घालते ना. पप्पा तुम्ही रोज 10 भाकरी खाता, त्याच्यामुळे 1.5 पैलवान झाले बरं का तुम्ही. अय गाबड्या, जास्त बोलू राहिला काय? रपाटा लाव का एक? 10 भाकरी खातोय दुधासंग आणि वरून हिऱ्या मिरच्याचा ठेसा बी लागतोय याला. याच्या भेन मैस वंगाळ झाली बाई दूध देऊ देऊ, पण या माणसाला उळस बी लाज वाटाना, खातोयच नुसता बादाडभर. तुझ्या बापाच्या घरून आणून खाऊ घालती काय? माझ्या बापाच्या हुंड्यावरच जगत होता इतके दिवस. तो त्याने नवी अंडरपॅन्ट तरी घेणं झालं का रे तुला? लय चाबऱ्यावनी बोलू राहिली काय? जिंजालाच धरून आपटीन. तुला तेवढंच येतं, तुला येतं तरी काय त्याच्याशिवाय? येतं ना मम्मी, पप्पाला साखरेच्या डब्यातले 50 रुपये चोरीता येतात ना. अय झाबल्या पोरा, बांध वाढू राहिला काय? फटके देऊ काय तुला? पोराला हात तर लावून बघ, तो नाही पुष्ट भाग सुजीला तर माहो नाव शांताबाई नाही. मग तुम्हाला दोघांना बी आहे ना पोकळ बांबूचे फटके द्यावा लागणार आहेत. पप्पा आम्हाला जर हाणायला आले ना, मी कंपास मधलं करकटकच टुचीन मागून. अय अय, कालचं करडू नाही तू, लयच बोलू राहिला रे. एक लाव का ठोका तुला? ठोक्यास मुतशीन फळा फळा. नाही ते असू द्या कळू, पण तुम्ही खाऊ खाऊ पार झोला हाती झालात ना. लयच तोंड चालायला लागलंय तो, चिचूनच काढीन दांड्यानी. पप्पा मम्मीच्या नादी नका लागू, लय ताकद आहे तिच्यात. मागल्या वरच्याने तुम्हाला काळं निळं होसर हाणलं होतं. मला शाळेतून आल्यावर वाटलं की असवलच बसले काय घरात. जाय रे तिकडं, पळा अभ्यास कर. तुला काय करायची रे? बैक बेंचर है हम कभी पढ़ाई नहीं करते. बघ बघ काय वळण लावलंय पोराला. ही मुंगास तोंडाचं पोरग आतापासूनच माघारी बोलतय. रोज रातची मूत पिऊन येऊन धिंगाणा घातल्यावर काय वळण लागणार आहे पोराला? तुमच्यावर गेलंय ते बी चाबऱ्या तोंडाचं. अय तुला शाळेत असं शिकित काय रे? चल मला एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणत्या बी झाडावरचं फळ खालीच कमून पडतं? त्या फळाची मर्जी, ते खाली पडत नाही तर वर जाईन. तुम्हाला काय करायची? अरे नासक्या, गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली पडतं. शाळेत कशाला जातो रे रोज? तुम्ही घरी राहून देत नाही तर म्हणून. आम्ही इथून शाळेत पाठवून दिल्यावर तिथं जाऊन काय करतो? काय नाही, भाताची सुट्टी व्हायची वाट बघतो. खायचं सोडून जगात दुसऱ्या बी लय गोष्टी आता, त्याच्यावर बी जरा ध्यान द्यावा. अहो पप्पा तुमचंच पोरग आहे मी, खायचं प्यायचं सोडता कुठं ध्यान जाणार आहे मग? अरे खेकड्या, पण शाळेत जाऊन तरी तिथं काय शिकवितेत काय नाही त्याच्यावर ध्यान देत जा. मी शिक्षणावर ध्यान दिल्यावर सरकारने सुरू केलेली भाताची योजना वायाला नाही जाणार का? अरे रे 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 रे, डोक्यात पांगळा आहे रे तू. होय ग, ही जलमलं तेव्हा बेडवरून डोक्यावर पडलं होतं काय खाली? काय माहिती, नर्स याला धुवायला घेऊन गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या हातातून सटकलं होतं काय काय नु. आता याला शाळेत नाही पाठायचं, याला धाईक म्हशी घेऊन देऊ आपण. अरे वा, हे तर माझ्या मनासारखं झालं. कोण जाईन ते रोज शाळेत, कोण गृहपाठ पूर्ण करीन, कोणत्या मास्तरचा मार खाईन. त्याच्यापेक्षा आपलं निवांत म्हशी चरायला सोडून द्यायच्या आणि झाडाखाली निवांत बसायचं मोबाईल बघत. अरे खेकड्या, आम्हाला वाटलं शाळा शिकून चांगला मोठा माणूस बनशील, तर तू असले विचार निघले होय रे. शाळा शिकून दुसऱ्याच्या तिथे नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा बिझनेस, स्वतःच मालक, स्वतःच साम्राज्य होईन पप्पा. उचला मग स्वतःच्या साम्राज्यात म्हशीचे शेण. शेण उचलायला आपण माणसं ठेवू, आपण फक्त शेट लोकांवर बसून राहायचं. अरे खेकड्या, 4 आण्याची कोंबडीन 12 आण्याचा मसाला तुझ्या बापाने केलं का रे असं? अहो काय या गाबड्याच्या नादी लागलात? जा आपला किराणा संपलेला आहे, किराणा घेऊन या, मी बघते याच्याकडे. बर बर. का रे चाबऱ्या, लय बोलू राहिला का रे? गपचिप शाळेत जायचं उद्यापासून. लय नाटक केले ना टंगडीच मोडीन तू. चल गपचिप पुस्तक घेऊन अभ्यास करीत बस. मला माघारी उसर पुस्तक घेऊन बसल्याला नाही दिसला मग सांगते तुला. अवघडच झालं भाऊ, ह्या दोघांच्या भांडणात मग खलबत्ता झाला मधी. मित्रांनो, आपलं हे चॅनल नवीन आहे तरी सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा हीच विनंती.